नमस्कार, स्वागत आहे आपलं आपल्या हरिप्रिया यूट्यूब चॅनलवर। तर आपल्या श्री स्वामी समर्थ महाराजांचा स्त्रीरूपी फोटो का आहे बरं, हे आपल्या स्वामी भक्तांना काहींना माहिती आहे तर काहींना माहितीही नाही। तर त्यासाठी आपण या व्हिडिओमध्ये त्याची माहिती घेणार आहोत, ती कथा जाणून घेणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। तुमच्याच मनात एकदा तरी आले असेल की आपल्या स्वामींची स्त्रीरूपी फोटो का आहेत। तर मित्र हो, खूप वर्षापूर्वी एक स्वामी समर्थ महाराजांचा भक्त होऊन गेला। तो भक्त स्वामींचा सर्वश्रेष्ठ भक्त होता। तो भक्त स्वामींची मनोभावनेने दररोज दर्शन घेण्यासाठी यायचा, त्यांची सेवा करायचा, दिवसभर तो स्वामींचे नामस्मरण करायचा। या कारणामुळे तो स्वामींचा अत्यंत प्रिय भक्त झाला होता। एके दिवशी तो भक्त आणि त्याचा मित्र महालक्ष्मी मातेचे दर्शन घेण्यासाठी निघाले होते, कारण त्याच्या मित्राला महालक्ष्मीचे दर्शन घ्यायचे होते। तो भक्त त्या मित्राला म्हणाला की आधी आपण श्री स्वामी समर्थ महाराजांचे दर्शन घेऊन जाऊयात। तो मित्र म्हणाला की अरे मित्रा, महालक्ष्मीचे मंदिर खूप लांब आहे, त्यामुळे आधी आपण तिकडे जाऊयात, कारण आता नाही गेलो तर खूप उशीर होईल, कारण तिकडे जाण्यासाठी एकच बस आहे आणि आपल्याला उशीर झाला तर ती बस सुटेल, त्यामुळे आपण आधी इकडे जाऊन येऊयात, म्हणजे आपल्याला उशीरही होणार नाही। पण तो भक्त त्या मित्रास म्हणाला, बस सुटली तरी सुटू दे, माझ्या स्वामीमध्येच सर्व देव सामावलेले आहेत। त्याचं दर्शन झालं म्हणजेच आईंचं दर्शन झालं असं समजता येतं। असे म्हणता तो भक्त पुढे मित्रास म्हणाला की तू फक्त एक वेळेस माझ्या सोबत चल आणि माझा जसा स्वामींवर विश्वास आहे तसा तुझाही विश्वास माझ्या स्वामींवर बसेल, तू फक्त माझ्यासोबत चालून बघ। हे ऐकून त्या भक्ताचा मित्र त्याच्यासोबत स्वामी समर्थ महाराजांकडे जाण्यास निघाला। आता स्वामी तर साक्षात देवाचे रूप, त्यांना त्या दोघांच्या मनात काय चालू आहे ते लगेच समजलं आणि जेव्हा ते दोघे दर्शन घेण्यासाठी गाभाऱ्यात जाताना गेले तेव्हा श्री स्वामी समर्थ त्यांना साक्षात दर्शन देतात आणि त्या भक्ताचा मित्राला बोलतात की का रे, तुझा विश्वास बसत नाही का, सगळीकडे मीच आहे। असे म्हणून स्वामींनी त्याच वेळी महालक्ष्मीचे रूप धारण केले आणि त्या भक्तास दर्शन दिले। तर मित्र हो, अशा प्रकारे आपल्या भक्ताच्या विश्वासाला तडा न जाऊ देता स्वामी प्रत्येक वेळोवेळी प्रचिती देत असतात। त्यामुळे प्रत्येक भक्ताची स्वामीवर श्रद्धा असायलाच हवी। त्यामुळे तुमच्यावर कितीही मोठे संकट आले तरी स्वामींना विसरून जाऊ नका। फक्त मनामध्ये श्री स्वामी समर्थ नामाचा जप करत राहा, कारण भक्ती हीच खरी श्रेष्ठ शक्ती असते। श्री स्वामी समर्थ।